डॉक्टर म्हणजे केवळ एक व्यावसायिक नाही, तर ते एक देवाचं रूप आहे असं म्हटलं जातं. जेव्हा माणसाची आशा संपते, श्वास थांबू लागतो, तेव्हा देव ज्याच्या हातून जीवन देतो तो म्हणजे डॉक्टर. त्याच्या स्पर्शानं मृत्यूच्या दारातून सुद्धा माणूस परत येतो. म्हणूनच या डॉक्टरांना पृथ्वी तलावरचे देव म्हटलं जातं. पण कधी विचार केलाय, हाच देव जर आजारी पडल्यानंतर गरज नसलेल्या टेस्ट करायला लावू लागला तर? किंवा जबरदस्ती आयसीयू मध्ये गरज नसताना ठेवायला भाग पाडू लागला तर? किंवा विमा असताना सुद्धा रोख पैसे मागू लागला तर? आणि चुकीच्या पद्धतीने उपचार करू लागला तर? बघा, रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचतो तेव्हा डॉक्टरांना देव मानून तो आपल्या जीवनाची जबाबदारी त्यांच्या हाती सोपवतो. पण हाच देव जर पैशांसाठी रुग्णांचे आर्थिक खून करू लागला तर? नमस्कार, मी आहे ऍडव्होकेट श्रेया. कायद्याच्या विषयातले अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी बनवत असते. तुम्हाला जर या व्हिडिओजमध्ये इंटरेस्ट असेल तर ते सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. आणि हो, डॉक्टरांच्या बद्दलची सगळ्यात महत्त्वाची बाब मी या व्हिडिओच्या शेवटी सांगेन, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार हॉस्पिटल आणि डॉक्टर हे सेवा प्रदाते म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. त्यामुळे रुग्ण हा ग्राहक म्हणून कायद्याद्वारे संरक्षण मागू शकतो. सर्वसामान्यपणे होतं असं की जेव्हा आपली एखादी जवळची व्यक्ती आजारी असते किंवा घरातलं एखादं लहान बाळ आजारी पडलेलं असतं, तेव्हा त्याच्या आयुष्याची सगळी सूत्र आपण डॉक्टरांच्या हाती सोपवतो. त्यावेळेला आपल्या मनामध्ये एकच भाव असतो की पैसे जितके जायचे तितके जाऊ देत, पण आपल्या प्रिय व्यक्तीचा जीव वाचला पाहिजे. आणि हाच डायलॉग पेशंट लोक सुद्धा डॉक्टरांसमोर मारताना दिसतात की डॉक्टर, तुम्ही पैशांची काळजी करू नका, उपचार तेवढे सुरू ठेवा. तुम्ही असं म्हणता कारण तुम्ही त्या एकतर फील्ड मधले नसल्या कारणानं डॉक्टर नेमकं करतात काय हे तुम्हाला समजत नसतं. मात्र जर अशा परिस्थितीमध्ये त्या डॉक्टरांच्या मनात लालसा उत्पन्न झाली आणि हॉस्पिटलनं चुकीचं बिल दिलं किंवा अनावश्यक टेस्ट करायला सांगितल्या किंवा औषधांसाठी अतिरिक्त पैसे घेतले किंवा विमा मंजूर होऊन सुद्धा जबरदस्तीने पैसे भरायला लावले, तर या विरुद्ध तुम्हाला कायदेशीर कारवाई सुद्धा करता येते. ग्राहक संरक्षण कायदा 2019च्या कलम 242 अंतर्गत वैद्यकीय सेवा जी आहे ती ग्राहक सेवेमध्ये समाविष्ट आहे. कलम 47 अन्वये जर ते डॉक्टर अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस म्हणजे रुग्णांची फसवणूक करत असतील तर या कलमांतर्गत रुग्ण तक्रार सुद्धा करू शकतो. जर त्या डॉक्टरांनी रुग्णाला चुकीची माहिती दिली किंवा जबरदस्तीने अनावश्यक पैसे घेतले असतील तर हा या कायद्याचा भंग ठरतो. जर त्या रुग्णाला योग्य आणि वाजवी सेवा मिळाली नाही तर त्या हॉस्पिटल प्रशासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई सुद्धा त्या रुग्णाला मिळू शकते. केवळ ग्राहक संरक्षण कायदाच नाही तर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत सुद्धा जर त्या डॉक्टरांनी रुग्णाला अयोग्य उपचार करून गंभीर इजा पोहोचवलेली असेल किंवा वाजवी सेवा न पुरवता गैरमार्गानं पैशांसाठी त्याची आर्थिक छळवणूक केलेली असेल तर न्यायालयाकडून या रुग्णाला डॉक्टरांच्या अशा गैरकृत्याविरुद्ध दाद सुद्धा मागता येते. बघा, जर त्या डॉक्टरांनी भारतीय न्याय संहितेचा कलम 316(2) अन्वये क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे त्या रुग्णाचा विश्वासघात केलेला असेल तर, किंवा कलम 318(4) चीटिंग म्हणजे त्या रुग्णाची गंभीर फसवणूक केलेली असेल तर, किंवा कलम 61(2) क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणजे कट रचलेला असेल आणि अयोग्य उपचार करून वाजवी सेवा पुरवलेली नसेल तर निश्चितच तो रुग्ण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या डॉक्टरांच्या विरुद्ध FIR सुद्धा दाखल करू शकतो. अजून एक मुद्दा म्हणजे जर संबंधित डॉक्टरांनी अनावश्यक उपचार सुचवलेले असतील किंवा आपल्या पदाचा गैरवापर केलेला असेल तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे MCI किंवा राज्य मेडिकल काउन्सिलकडे सुद्धा तुम्ही त्यांची तक्रार करू शकता. आणि खाजगी रुग्णालयानं जर चुकीच्या पद्धतीने पैसे घेतलेले असतील तर त्यांचा परवाना सुद्धा रद्द केला जाऊ शकतो. अशा वेळेला तुम्ही मेडिकल काउन्सिल ऍक्ट 1956 आणि क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 2010च्या अंतर्गत राज्य मेडिकल काउन्सिल किंवा हेल्थ डिपार्टमेंट मध्ये सुद्धा त्या डॉक्टरांची किंवा त्या हॉस्पिटल प्रशासनाची तक्रार करू शकता. मला मान्य आहे की आपल्या भारताची जी लोकसंख्या आहे ती अफाट आहे, त्यामुळे रुग्णसंख्या सुद्धा जास्तच असणार.
प्रत्येक रुग्णाला काही डॉक्टर पर्सनली अगदी 24 तास अटेंड करू शकत नाहीत, तिथं थांबू शकत नाहीत. पण जर तुम्हाला ऍडमिट केलेलं असेल तर त्या डॉक्टरांना निश्चितपणे तुम्ही विचारलं पाहिजे, विचारू शकता की माझ्यावरती सध्या तुम्ही कोणत्या प्रकारचे उपचार करताय, मला एक्झॅक्टली नको पण साधारणपणे किती दिवस तुम्ही इथं दवाखान्यामध्ये ठेवणार आहात, या बाबी डॉक्टरला विचारल्या पाहिजेत. कारण हा तुमचा हक्क आहे. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही पैसे मोजत असता. हॉस्पिटलमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारची फसवणूक होते ते आता आपण पाहूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अनावश्यक टेस्ट करायला लावणे. म्हणजे गरज नसताना सुद्धा सिटी स्कॅन, MRI, ब्लड टेस्ट करायला सांगणे. याच्यावरती डिफेन्स म्हणून डॉक्टर असं म्हणतात की तपासणी केल्याशिवाय आम्हाला कळणार नाही की नेमकं झालंय तरी काय. आणि म्हणूनच आंधळेपणानं तपासण्या करण्याच्या आधी डॉक्टरांना तुम्ही स्पष्टपणे विचारा की ही जी टेस्ट आहे ही टेस्ट तुम्ही नेमकी कशासाठी करायला सांगितलेली आहे. कारण ही टेस्ट करण्यासाठी सुद्धा तुम्ही शेकडो आणि हजारो रुपये देत असता. गरज नसताना सुद्धा आयसीयू मध्ये ठेवणं किंवा व्हेंटिलेटरवरती ठेवणं, जेणेकरून आयसीयू मध्ये ठेवल्यानंतर त्या दिवसाचं जास्तीत जास्त भाडं जे असतं ते आपल्याला भरून घेता येतं. अशा पद्धतीचं कृत्य जर संबंधित डॉक्टर करत असतील तर निश्चितच त्या डॉक्टरांच्या विरुद्ध तुम्हाला ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार दाखल करता येते. आता दुसरी बाब, जर संबंधित डॉक्टर किंवा हॉस्पिटल प्रशासन तुमच्या औषधांवरती MRP पेक्षा सुद्धा जास्त पैसे घेत असेल किंवा डॉक्टर हे आमच्याच हॉस्पिटलच्या स्टोअर मधून तुम्ही औषधं विकत घ्या अशी जबरदस्ती तुमच्यावरती जर करत असतील तर तुम्ही ड्रग कंट्रोल विभाग किंवा ग्राहक आयोगाकडे सुद्धा तक्रार दाखल करू शकता. तिसरी गोष्ट, आता हे सगळं झालं उपचारांचं, परंतु जर त्या रुग्णाचा विमा मंजूर असून सुद्धा आमच्याकडे काही कॅशलेस सुविधा नाहीये असं सांगून पैसे जर उकळले जात असतील किंवा विमा कंपनीकडून पैसे मिळून सुद्धा पुन्हा रुग्णाकडून दुप्पट पैसे जर घेतले जात असतील तर तुम्ही विमा कंपनीकडे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटीकडे तक्रार दाखल करू शकता. आता प्रत्यक्ष कायदेशीर मदत कशी घ्याल तर तक्रार दाखल करण्यासाठी सगळ्यात आधी चांगले वकील नेमा किंवा ग्राहक संघटनांची मदत घ्या. फसवणुकींचे पुरावे जसं की बिल्स, रिपोर्ट्स, हॉस्पिटलच्या पावत्या ज्या आहेत त्या सगळ्या सांभाळून ठेवा. कारण मी नेहमी म्हणत असते की आपल्याकडं माणसापेक्षा सुद्धा कागदाला जास्त महत्व आहे. त्याचप्रमाणे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्याचा वापर करून सुद्धा हॉस्पिटलचं जे कामकाज आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला मिळवता येते. आता यात सगळ्यात महत्वाची बाब जे व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेलं होतं की मान्य आहे तुमच्यावरती अन्याय झालेला आहे तर त्याची दाद जी आहे ती तुम्ही कोर्टा थ्रू मागा. पण बघा, डॉक्टरांवरती केले जाणारे हमले हे निंदनीय आहेत. कारण डॉक्टर हे निश्चितच जीवनदाते आहेत आणि जर त्यांच्यावरतीच हल्ले होत असतील तर मात्र कायदे कठोर आहेत. इपिडेमिक डिसीजेस ऍक्ट 2020 आणि भारतीय न्याय संहिता, त्याचप्रमाणे मेडिकेअर सर्व्हिसेस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन प्रिव्हेन्शन ऑफ व्हायोलन्स अँड डॅमेजेस टू द प्रॉपर्टी ऍक्ट हे काही स्टेट स्पेसिफिक लॉज आहेत ज्यात डॉक्टरांवरती हल्ला करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा आणि दंडाच्या शिक्षेची सुद्धा तरतूद आहे. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला निश्चितच सांगा. आपल्या डॉक्टर मित्रांसोबत आणि ज्या रुग्णांसोबत अशा प्रकारची फसवणूक झालेली आहे अशा तुमच्या ओळखीच्यांच्या सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.